आजच्या युगात सरकारी शाळेपेक्षा खासगी शाळेला लोकांची पसंती जास्त आहे, परंतु गडचिरोली जिल्हा आदिवासी दुर्गम भाग म्हणून प्रसिद्ध आहे। याच जिल्ह्यात पारडी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा ही एक अपवाद आहे। खासगी शाळेला लाजवेल अशी या डिजिटल शाळा आहे। मुलांना नीटनेटकं आणि उच्च शिक्षणासह संस्काराचे धडे शिकवले जातात। मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून मुलांचा शाळेच्या परिसरात पळसबाग तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यातून मिळणारं पीक मुलांच्या हस्ते बाजारात पाठवले जाते। शाळेला विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। अशी ही वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या पारडी या छोट्याशा खेड्यातील शाळेतील शिक्षकासह विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी खास बातचीत केली आहे। आपण पाहूयात। खाजगी शाळेला लाजवेल अशी ही जिल्हा परिषदेची शाळा पारडीकुपी या गावात आपण आलेलो आहोत। या गावातील शाळेचं व्यक्तिमत्व आणि वेगळेच विशेष महत्त्व आहे। या शाळेतला नीटनेटकेपणा, या विद्यार्थ्यांचे संस्कार, या शिक्षकांचे संस्कार जिल्हा परिषद शाळेला शक्यतो हे चित्र बघायला मिळत नाही। तरीसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील पारडीकुपी या एकमेव गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपण त्या शाळेमध्ये वर्गात बघूया नेमकं विद्यार्थ्यांचं काय बघू शकता। स्टँडवर म्हणजे नीटनेटके त्यांचे जोडे ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांचे, आणि या शाळेतून विद्यार्थी घडत असतात। गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि अतिदुर्गम भागातील ही एकमेव गडचिरोलीची पारडीकुपीची शाळा पाहू शकता। या ठिकाणी गुड मॉर्निंग या प्रकारची ही डिजिटल शाळा आहे आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण घेणारी मी पहिली शाळा बघितली। आणि या ठिकाणी शिक्षकसुद्धा आपल्या म्हणजे परछाईने विद्यार्थी घडवत असतात। या शाळेमध्ये संजय गंडाटेसारखा विद्यार्थी सुद्धा शिकला, ज्यांनी मोत्यांची शेती निर्माण केली होती। आपण शिक्षकांकडून जाणून घेऊया विद्यार्थ्यांविषयी माहिती। सर नमस्कार, एनडीमध्ये आपलं स्वागत आहे। सांगा सर, तुमचा काही अनुभव सांगा या शाळेविषयी। मी आता या शाळेमध्ये मला येऊन 7 वर्ष झाले आहे। या 7 वर्षामध्ये या शाळेचा जो पूर्वीचा जो स्ट्रक्चर होता तो आमच्या शिक्षकाच्या मदतीने, विशेष करून आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही पुरेसा चेंज केलेला आहे। ते दुर्गम भागामध्ये म्हणजे जसं अशिक्षित आई वडिलांना इकडे काही अनुभव तुम्हाला येतात का? म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना त्यांना म्हणजे न पाठवणे किंवा नीटनेटके पाठवणे असं काही आहे? नाही सर, आमच्याकडे तसं नीटनेटकेपणात आम्ही स्पर्धा निर्माण केली आहे गेल्या वर्षी। आता जसं आमचा एक आजचा गुलाब म्हणून एक उपक्रम असतो, जो विद्यार्थी चांगला नीटनेटका किंवा जे काही गणवेश आहे, पूर्ण गणवेश त्या गणवेशात घालून येतो त्याचा आम्ही परिपाठाच्या वेळेस सत्कार करतो। त्याच्यामुळे मुलांमध्ये प्रेरणा निर्माण होते। आमचा एक आरोग्य मंत्रिमंडळ आहे, तिथे बसून सकाळच्या वेळेस जसे विद्यार्थी येत असते की पूर्ण आरोग्य तपासणी केली जाते। नखं वाढलेली आहेत का, दात स्वच्छ घासले की नाही, कपडे घातले आहे की नाही, मग गणवेशाचा जो आहे पूर्ण त्याच्यानुसार त्यांनी केलेलं आहे की त्याची दिशा नाही पूर्ण पडताळणी केल्या जाते, त्याला योग्य तो मार्गदर्शन केलं जाते। त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचा म्हणजे स्वच्छतेच्या संदर्भात आमच्याकडे त्याच्या प्रकारची उणीवा कुठे जिल्हा परिषद शाळेमध्ये आजकाल बाहेर आपण शहरात बघतो तर असे चित्र पाहायला मिळत नाही। तरीसुद्धा गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये असे चित्र पाहणे म्हणजे एक नशीबच, आणि यातूनच घडणारा विद्यार्थी हा कुठेतरी भविष्यात मोठा अधिकारी व्हावा अशी शिक्षकांची इच्छा। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार।